लक्ष्मीच्या पावलांच्या महा एपिसोडच्या भागात आपण बघणार आहोत. अद्विक सगळे गणपती सोडवून आणतो. ते बघून कला खूपच खुश होते. अद्विक त्या चोरांना गणपती ज्या त्या ठिकाणी ठेवायला लावतो व कला त्याला म्हणते, चांदेकर, आज तू जे माझ्यासाठी केलं आहे ना, ते मी आयुष्यभर नाही विसरणार. अद्विक विचार करतो, आयुष्यभर या खरेसोबत गणपती बाप्पा तूच वाचव रे बाबा. इकडे चांदेकर हाऊसमध्ये सरोज खूपच बडबड करत असते. ती म्हणते, आबा, हिला तर माहीत होतं ना आपला आजच गणपती बसणार आहे, तरी ही गायब आहे आणि वरतून अद्विकला पण घेऊन गेली आहे सोबत. काय करते काय माहिती. तेव्हा रोहिणी पण म्हणते, हो ना, किती फोन केले रोहनने, एक पण रिसीव नाही केला. अद्विक तर असा नव्हता, आजकाल काय करायला लागलाय काय माहिती. मी काय म्हणते, रोहन तूच मूर्ती घेऊन ये आणि तूच प्रतिष्ठापना कर बरं. आबा नाही म्हणतात. पण तेवढ्यातच सरोज त्यांना म्हणते, आबा, सगळं टायमावर मुहूर्तावर व्हावं ही प्रथा का बदलली तुम्ही आज. आबा म्हणतात, काही प्रथा बदलली नाही आहे, ते येतच असतील. व ते रजनीला म्हणतात, रजनी, नैवेद्याचं कुठपर्यंत आलं. रजनी म्हणते, आबा सगळं रेडी आहे, फक्त मोदक तेवढे कलाच्या हातून व्हावे अशी आशा होती. म्हणून ते सगळे बोलतच असतात की तेव्हाच अद्विक आणि कला गणपतीचा जय जयकार करून दारात उभे होतात. आबा रजनीला सांगतात, रजनी चल बाप्पाचे स्वागत कर. तिथे जाऊन हळद कुंकू वाहून रजनी आनंदानेच बाप्पांच्या इथे पाणी वगैरे टाकून मस्त आरती करते व बाप्पांना घरात घेतात. ते बाप्पांना एका ठिकाणी ठेवून आबा कला आणि अद्विकला म्हणतात की तुम्ही तयार होऊन या. ते तयार व्हायला जातात. इकडे रोहन आणि रोहिणी बोलत असतात. रोहिणी म्हणते, बाप्पा कसं काय आले घरी, या मूर्त्या पळवल्या नाही का. रोहन म्हणतो, आय डोंट नो मॉम, बट मी बघतो. तिकडे जातो तो आणि फोन लावतो. तेव्हा गुंड त्याला सांगतात की तुमचा भाऊ येऊन सगळे गणपती वाचवून गेला. रोहन त्यांच्यावर खूपच चिडतो. शेवटी फोन ठेवून देतो. अद्विक आणि कला तयार होऊन येतात व बाप्पांची एकदम मनोभावे अद्विक पूजा करतो. नंतर दोघं मिळूनच आरती करतात. अद्विक सगळ्यांना आरती देतो. नंतर प्रसाद घ्यायच्या टायमालाच सरोज त्याच्याकडून प्रसाद न घेता डायरेक्टच त्या खोक्यातून प्रसाद घेते आणि तिथून चालली जाते. अद्विकला खूपच वाईट वाटते. आरती झाल्यानंतर आबा नैना आणि कलाला म्हणतात, आता दोघी सुनींच्या हातून मस्त मोदक होऊ द्या. नैना ते ऐकून तोंड वाकडं करते व म्हणते, घरातले मोठे म्हणून काही पण सांगतील का, मला कामाला लावतात म्हणजे काय. त्यावर कला म्हणते, आबा मी करते बरोबर, चल नाही ना आपण करून घेऊ. नंतर रूममध्ये कला अद्विकचा शर्टसोबत बोलतच असते की एकदम कडक इस्त्री पाहिजे, त्याच्यासारखाच हा चांदेकर एकदम कडक आहे. पण चांदेकर, तुला एक गोष्ट सांगू का, मला माहीत होतं तू आधीपासूनच खूप चांगला आहे, म्हणून आज तुझ्यासाठीच मला काहीतरी करावं वाटतंय. व ती खूप खुश असते. इकडे अद्विक सरोजच्या रूममध्ये येतो व तिला विचारतो, आई तू माझ्याशी बोलत काय नाही आहेस, तुला माहिती आहे ना तू माझ्याशी बोलली नाही तर कसं होतं मला. तेव्हा सरोज म्हणते, तू इकडे आलायस की तुला कोणी पाठवलंयच बोलायला, आजकाल तू खूपच विचित्र वाटतोय, मला सांग असं का वागतोय. पण मग अद्विक तिला म्हणतो, काही नाही आहे, काहीच झालेलं नाही आहे. पण सरोज म्हणते, आता जोपर्यंत सगळं सुरळीत होत नाही तोपर्यंत तू माझ्याशी बोलू नको, जा बरं इथून. व तो नाराजच निघून जातो. रूममध्ये कला तिची तयारी करतच असते की तिथे अद्विक येतो. तो आधीच खूपच चिडलेला असतो, कारण त्याला वाटते हे सगळं कलामुळेच होते आणि तो तिच्यावर चिडतो की ह्या बेडवर पसारा का बरं ठेवला आहे. तेव्हा कला त्याला म्हणते, अरे तुझीच मदत करण्यासाठी आणि तू माझी एवढी हेल्प केली तर म्हणून मग मी म्हटलं तुला थोडी मदत करावी. त्यावर अद्विक म्हणतो, त्याची काही गरज नाही आहे. कला तिथून नाराज होऊनच चाली जाते. अद्विक विचार करतो, अरे यार, ही तर एवढी गोड बोलते ना कधी कधी, कधी जर माझ्याशी भांडली तर माझा राग तरी निघेल. आता काय करू काही समजत नाही, ताई बोलत नाही आहे. कला जातानाच त्याला सांगून गेलेली असते की आबांनी सगळ्यांना खाली बोलवलेले आहे, खाली ये. नंतर सगळे खाली जमलेले असतात. बाबा म्हणतात, आपल्या प्रथेप्रमाणे आता सगळे आपापल्या चिठ्ठ्या लिहून ठेवतील आणि मग ते आपण गणपती बाप्पाजवळ ठेवू. सगळे कागद घेऊन लिहायला बसतात. अद्विक विचार करतो आणि म्हणतो, बाप्पा, मला या खरेशी खोटं वागून ना खूपच त्रास होतो आहे. आई पण नाराज आहे. फक्त आबांसाठी हे चालू आहे, हे सगळं कधी खतम होऊन ना काय सांगतो, त्यामुळे प्लीज मला मदत कर. तेव्हाच कला अद्विककडे पाहून म्हणते,
बाप्पा अद्विकने जे काही मागितले ना ते त्याच्या इच्छा पूर्ण कर. बस एवढेच. गणपती बाप्पा मोरया. व सगळे एक एक करून आपापल्या चिठ्ठ्या गणपती बाप्पासमोर ठेवतात. कलाई सगळे गेल्यावर गणपती बाप्पाला म्हणते, बाप्पा तुला माहिती आहे ना आता अद्विक किती बदलला आहे. तूच माझी मदत कर. मला समजतच नाही आहे काय करू. आता चांदेकर खूप चांगला वागतोय माझ्यासोबत आणि सगळं सुरळीतच होणार मला माहिती आहे. एवढे बोलून ती पण तिथून चालली जाते. आजच्या भागात एवढेच. अजून थोडे पुढे आहेच एपिसोडमध्ये. ते जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा. आणि आजचा भाग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.